रामाजवळ काहीतरी जादू आहे. मी त्याचे रूप धारण करण्याच्या हेतूने त्याच्या रूपाचा विचार करू लागलो, की माझे मनच बदलून जाते. सीता मला मातेच्या रूपात दिसू लागते. हे उद्गार आहेत रावणाचे. नमस्कार श्रोते हो. देवदेश आणि धर्माच्या या भागात आपण ऐकू राम रावणाच्या युद्धाच्या वेळचा एक प्रसंग, जो एकनाथाने लिहिला आहे. रामाचे मानवी रूप इतके प्रभावशाली, तर त्याचे मूळ रूप किती प्रभावशाली असेल? राम खरोखर परमेश्वर आहे. अशा रामाशी वैर करणे ठीक नाही, असे समजावत होता कुंभकर्ण रावणाला. रावण विचार करत होता, हे सर्व राक्षस सैनिक तामसी आहेत. ते जप तप ध्यान पूजा काही करू शकत नाहीत. कसा होणार यांचा उद्धार? रामदर्शनाने. आणि म्हणून युद्ध गरजेचं आहे. युद्ध झाले तरच रामाचे सर्वांना दर्शन होईल आणि सर्वांना मुक्ती मिळेल. रामाची महती सांगणारे, स्वतःबरोबरच आपल्या सर्व राक्षस सैनिकांच्याही मुक्तीचा विचार करणारे कोण होते हे रावण आणि कुंभकर्ण? पूर्वजन्मीचे जय विजय. श्री विष्णूचे द्वारपाल. खूप गर्व झाला होता त्यांना विष्णूचे द्वारपाल असण्याचा. केवळ मनात जरी गर्व झाला तरी तो परमेश्वराला कळतो. आणि एक दिवस सनकादी ऋषी विष्णूला भेटायला वैकुंठात आले होते. त्याने या द्वारपालाने अडविले आणि संतापून ऋषीने त्यांना 3 जन्म राक्षस योनीत जन्म होईल असा शाप दिला. मात्र जय विजयवर प्रभू कृपा असल्याने त्यांच्या उद्धारासाठी प्रत्येक वेळी प्रभूने अवतार घेतले. जय विजयचा पहिला जन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा. त्यांच्या उद्धारासाठी विष्णूने 2 अवतार घेतले, एक वराह आणि दुसरा नरसिंह. दुसरा जन्म रावण व कुंभकर्ण यांचा. त्यांच्या उद्धारासाठी नारायणाने रामाचा अवतार घेतला. आणि तिसरा जन्म शिशुपाल व वक्रतुंड यांच्यासाठी नारायणाने श्रीकृष्णाचा अवतार घेतला. या तिसऱ्या उद्धारानंतर जय विजय पुन्हा विष्णूचे द्वारपाल म्हणून वैकुंठात गेले. बाकी काही असले तरी अहंकार मात्र परमेश्वराला अजिबात खपत नाही. जे काही होते ते त्याच्या कृपेने या जाणीवेत असावे माणसाने, आणि हातून काही चुका घडणार नाहीत यासाठी दक्ष असावे. नाहीतर शिक्षा मिळालेल्या जीवनातले भोग भोगता भोगता जेरीस येतो माणूस. यमराजाला नाही का विदुराच्या रूपात हस्तिनापुरातील किचकट न्यायदानाचा निरुपयोगी खेळ खेळावा लागला होता. म्हणून सुखातही सदैव म्हणा जय जय रामकृष्ण हरी. मग दुःखही मोरपिसासारखे हलके होऊन जाईल. भेटू पुढील भागात नव्या गोष्टीसह. नमस्कार.